मोठमोठी पाळणे, खेळण्याची दुकाने आणि भक्तांची जमलेली गर्दी हे तर आपण पाहतोच, पण यामागचा इतिहास जाणून घेऊया. जवळपास 300 वर्षापूर्वी जतच्या संस्थानिक डफळे सरकार यांनी बांधलेलं ऐतिहासिक यल्लमा मंदिर. असं सांगितलं जातं की डफळे सरकार यांची कर्नाटकातील सौदत्ती येथील यल्लम्मा देवीवर अपार श्रद्धा होती. या श्रद्धेपोटी ते नियमितपणे जात असत. त्यांचा हा नित्यनेम अनेक वर्ष सुरू होता, पण काही दिवसानंतर त्यांना जाणं अशक्य होऊ लागलं. त्यांनी देवीला जतला येण्यासाठी साकडं घातलं. देवीची मनोभावनेने आराध्य केली. राजाची श्रद्धा पाहून देवी जतला यायला तयार झाली, पण देवीने राजाला एक अट घातली. देवी म्हणाली, मी येईन, पण जतला पोहोचेपर्यंत मागे वळून पाहायचं नाही, नाहीतर मी मुक्त होईन. याप्रमाणे डफळे सरकार सौदत्तीवरून घोड्यावरून निघाले. देवी पण त्यांच्या मागे निघाले. कर्नाटकातील कोकटनूर पर्यंत आल्यावर खरंच देवी येते की नाही म्हणून मागे वळून पाहिलं. मग देवी तिथंच लुप्त झाली. राजाला आपली चूक विसरणं शक्य होईना. मग राजानं तिथंच मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. राजानं जतला येण्यासाठी आराधना सुरू केली. राजाच्या आराधनेला यश आलं. मग देवीने डफळे सरकार यांच्या स्वप्नात येऊन जतमधील गंधर्व नदीवर माझं मंदिर उभारा असं सांगितलं. तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्यात वैद्य दशमीपासून इथे यल्लमाची यात्रा भरवली जाते. दशमीला यात्रेचा पहिला दिवस असतो. गंध ओटी केली जाते. दुसरा दिवस एकादशीला देवीला पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवलं जातं. तिसरा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी देवीची पालखी डफळे सरकार यांच्या घरी भेटीला येते. तिथून गावातून मिरवणूक काढून मंदिरात घेऊन जातात. मंदिर परिसरात मांडलेल्या किचातील अग्नीतून चालत पुजारी पालखी घेऊन जातात. यानंतर अमावस्यापर्यंत मंदिर बंद ठेवलं जातं. पण यात्रा ही सुरूच असते. यात्रा भरवण्यामागचा दुसरा हेतू हा होता की त्या काळात संस्थान प्रांतात लोकांना खरेदी विक्रीसाठी बाजारपेठ नव्हते. भांडे, कपडे, दागदागिने आणि जनावरांची खरेदी विक्री होते. म्हणून ही यात्रा महाराष्ट्रात आणि कर्नाटकात भाविकांसाठी प्रसिद्ध आहे. चला मग शेअर करा हा व्हिडिओ. कळू द्या आपल्या यल्लू आईची यात्रेची कहाणी.